नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 3 नोव्हेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग खूप जबरदस्त दाखवलेला आहे त्यांनी. काय होतं, सुनीता तर काव्याला टोमण्यावरती टोमणे मारत असते आणि अखेर ती म्हणते की तुझ्या सुनेचा नाम जो काही प्रताप आहे तो दाखवायलाच मी इथं आलेली आहे. आणि अखेर म्हणजे विक्रम आणि मानिनी दोघे सुद्धा तिला ते सगळं काही करण्यापासून थांबवत असतात, पण सुनीताने ते तर आपल्यासोबत पेनड्राईव्ह अगदी चक्क गिफ्ट बॉक्स मध्ये रॅप करून आणलेला असतो आणि सोबत ती लॅपटॉप सुद्धा घेऊन आलेली असते. आणि शेवटी ती स्वतःच्या लॅपटॉप मध्ये तो पेनड्राईव्ह लावते आणि तो व्हिडिओ चालू सुद्धा करते. तर तेव्हा काव्याला तर खूप धक्का बसलेला असतो आणि विक्रमने सांगून सुद्धा ती ऐकत नाही. म्हणजे विक्रम तिला सांगत असतो, सुनीता हे सगळं काही उचल आणि इथून निघ, आम्हाला हे असलं काही सुद्धा बघायचं नाहीये. आणि तेव्हा मानिनी अखेर पुढे येते आणि चक्क तो लॅपटॉप बंद करते आणि सुनीतेला एक जोराची कानाखाली मारते. आणि तरी सुद्धा सुनीता काही त्यांच्या घरामधून निघून जात नाही. आणि अखेर आता मानिनी आणि विक्रम सुनीताला सांगतात की तुझ्यासारख्या ज्या काही मंत्र असतात ना, त्याच्यामुळेच ना या आमच्यासारख्या चांगल्या घरांच्या मध्ये सासू सुनांच्या मध्ये आग लागते. आणि त्यानंतर चक्क मानिनी तो पेनड्राईव्ह घेते आणि खलबत्त्यामध्ये तो पेनड्राईव्ह घालते आणि चांगला कुटून वगैरे फेकून देते. आणि त्यानंतर ती सुनीताला घरामधून हाकलूनच बाहेर काढते. आणि आता ते सगळं काही इकडे वरती वसू आणि रम्याने बघितलेलं असतं. आणि जेव्हा मानिनी तो पेनड्राईव्ह फेकून देते तर तेव्हा रम्याने आता तो पेनड्राईव्ह आपल्या हातामध्ये घेतलेला असतो. म्हणजे त्याचा जो काही चुरा झालेला असतो तो आता आपल्या हातामध्ये घेतलेला असतो. आणि इकडे मात्र आता रडत असलेल्या काव्याला मानिनी आणि विक्रमले आपल्या जवळ घेतलेला आहे आणि तिच्यावरती त्या दोघांनी सुद्धा खूप मोठा असा विश्वास टाकलेला असतो, म्हणजे दाखवलेला आहे. तर मित्रांनो, चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. आता सुनीता काव्याला अजून एक टोमणा मारते. म्हणते, अगं काव्या, चकल्या मस्त झालेल्या आहेत, तूच केल्या असतील ना? नाही म्हणजे चकलीसारखं गोल गोल फिरवायला तुला छान जमत असेल म्हणून विचारलं. तर काव्या सांगते, नाही, मी नाही केलेली, माझ्या ताईने. आणि असं ती म्हणत असताना सुनीता लगेचच तिला मध्ये थांबवते आणि विचारते, आणि? तर काव्या पुढे म्हणते, आणि तिच्या नवऱ्याने केलेली आहे. तर आता सुनीता तिला विचारते लगेचच, मग तू काय केलंस? तर आता विक्रम या दोघींच्या मध्ये पडतो आणि सांगतो, तिने आणि मी, आम्ही दोघांनी मिळून आमच्या अख्ख्या घराची सजावट केलेली आहे. तर आता सुनीता अजून एक टोमणा काव्याला मारते. अरे वा काव्या, चांगलेच दिवे लावलेले आहेस तू. तर आता मात्र काव्या रागाला येते आणि डोळे मोठे करूनच ती आता सुनीताकडे बघू लागते. तर तेव्हा सुनीता आता पुढे म्हणते, आय मीन, अगं सजावट एकदम छान केलेली आहेस तू. अगं तू लावलेल्या दिव्यांचा उजेड ना अख्ख्या घरभर ओसंडून वाहतोय असंच वाटतंय. आणि मानिनीला विचारते, हो ना मानिनी, बरोबर आहे ना? तर मानिनी सुद्धा आता हो, म्हणजे तिला हो म्हणण्याशिवाय पर्यायच नसतो, पण तिला सुद्धा थोडासा राग आलेला असतो. तर आता विक्रमला तिचा राग आलेला असतो आणि विक्रम आता तिथून सटकायला बघतो. म्हणतो, मानिनी तुमचं चालू देत, मी आलोच, असं म्हणून तो चाललेला असतो. तर सुनीता त्याला सुद्धा थांबवते. म्हणते, अरे बस रे विक्रम, तुला बोर होतंय का? तर तेव्हा विक्रम म्हणतो, नाही नाही, बोर वगैरे काही होत नाहीये. काय आहे ना, मीनाक्षी आणि तिचा नवरा येणार होते आणि म्हटलं अजून का आलेले नाहीत, म्हणून म्हटलं जरा फोन करून विचारावं. तर आता सुनीता चक्क विक्रमला सुद्धा म्हणते, अरे हा हा, तीच मीनाक्षी ना, जिच्या बरोबर लग्ना अगोदर तुझं अफेअर होतं. आणि असं ती काव्यासमोरच बोलते. तर तेव्हा आता काव्या धक्क्याने तिच्याकडे बघू लागते आणि विक्रम आणि मानिनी सुद्धा. इतक्यातच तिथे आशाताई येते आणि मानिनीला विचारते, खलबत्ता पाहिजे होता, सापडतच नाहीये. तर मानिनी म्हणते, तो आधीचा गंजलाय ना, म्हणून मी तो टाकून दिलाय, नवीन आणलेला आहे बघ, बॉक्स असेल तिथेच ओट्याच्या शेजारी, नवीन आहे, असं सांगितल्यानंतर ती तिथून निघून जाते. तर तेव्हा आता सुनीता विक्रमला परत विचारते, बरं विक्रम, मला सांग, तू आणि मीनाक्षी अजून सुद्धा मित्र आहात का रे? तर तेव्हा विक्रम सांगतो, नुसते मित्र नाही आहोत, आम्ही खूप चांगले मित्र आहोत. मी, मीनाक्षी आणि आमची मनू, आमचा ना खूप छान असा ग्रुप आहे. तर तेव्हा मानिनी काही न बोलता ऐकत असते. तर सुनीता परत विक्रमला म्हणते, अरे वा, बरेच प्रोग्रेसिव्ह आहात तुम्ही. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो, नाही आहोतच, पण मला आपलं वाटलं होतं की आमच्या सोबत राहून तुम्ही सुद्धा प्रोग्रेसिव्ह व्हाल, असं तो आता तिला थोडासा टोमणा मारतो. तर सुनीता त्याला म्हणते, नवरा बायकोच्या नात्यामध्ये ना मी तरी तुमच्यासारखी प्रोग्रेसिव्ह वागू शकत नाही. माझ्या मते ना नवरा बायकोंच्या मध्ये पॉझिटिव्हनेस हवा, तरच त्यांच्यामधलं प्रेम टिकून राहू शकतं. तर विक्रम तिला म्हणतो,
म्हणतो तुमच्या या अशा फिलॉसॉफीज आहेत ना त्या आम्हाला काही झेपणाऱ्या नाहीत बाबा. तर सुनीता आता त्याला म्हणते अरे तुला राग येतोय काय? ओके ओके सॉरी. बरं ते सोड, मला एक गोष्ट सांग, की तुझं असं कधी होतं का रे की मनू सोबत असताना मीनाक्षी सोबतचा एखादा क्षण तुला आठवतो? आणि असं तिने विचारल्यानंतर आता हे तिघे सुद्धा धक्क्याने परत तिच्याकडे बघू लागतात. तर तेव्हा सुनीता परत पुढे विचारते अरे म्हणजे जसं ना मनूसाठी तू एखादा गुलाब घेतलास आणि तुला अचानक आठवलं की मीनाक्षीलाही गुलाब आवडायचा, असं ती आता काव्याकडे बघून बोलते. तर आता मानिनीला मात्र अखेर राग येतो आणि ती बोलते अगं सुनीता काय चाललंय तुझं? हे सगळे असले प्रश्न का विचारतेस तू? तर तेव्हा सुनीता तिला म्हणते अगं मला बघायचं होतं लोक आपला भूतकाळ विसरू शकतात का नाही ते, आणि तुझ्या सुनेला हे काही जमलेलं नाहीये, असं तिने म्हटल्यानंतर आता काव्या मात्र थोडीशी घाबरू लागते. तर आता मानिनी सुनीताला विचारते म्हणजे काय नक्की काय म्हणायचं काय आहे तुला? तर सुनीता म्हणते अगं मला काय म्हणायचंय ना ते तुझ्या सुनेला नक्कीच कळलेलं आहे. आणि असं ती आता बोलते आणि उठून उभारून काव्याला म्हणते बरोबर आहे ना काव्या? तर काव्याला काही कळेनासच होतं आणि ती धक्क्यानेच तिच्याकडे बघत असते. तर आता विक्रम खूप चिडतो आणि तो सुद्धा उठून उभा राहतो आणि सुनीताला म्हणतो काय काय अगं काय हा काय तमाशा लावलायस तू? तर तेव्हा सुनीता त्याला म्हणते अरे तमाशा नाहीये, मी सत्य सांगायला आलेले आहे इथे. तुमच्या काव्याचं ज्या मुलासोबत अफेअर आहे ना त्याचा ना मी चेहरा दाखवायला आलेली आहे, असं ती डायरेक्ट मित्रांनो आता सगळ्यांच्या समोर सांगून टाकते. आणि तेव्हा काव्याला तर खूप मोठा धक्का बसतो आणि ती आता विक्रमकडे बघू लागते. तर आता मानिनी सुनीताला रागारागाने बोलू लागते अगं सुनीता काय चाललेलं आहे तुझं हे सगळं? मी तुला फोनवरती सुद्धा सांगितलेलं होतं काव्याच्या बाबतीत माझा गैरसमज झालेला होता आणि आता तो दूर झालेला आहे आणि आता माझा ना तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि तू हा सगळा काही विषय जो आहे ना तो थांबव बरं. तर तेव्हा सुनीता तिला म्हणते अगं थांबवलं सुद्धा असतं पण तू माझ्यावरती अविश्वास दाखवलास ना ते मला पटलेलं नाहीये. तू काव्याला माफ केलंस पण मी त्यांना एकत्र बघितलेलं होतं. अगं तू तू ना तिच्या भोळ्या बाबड्या चेहऱ्याला फसवू शकतेस, तिला माफही करू शकतेस, पण ना अगं तुझे डोळे उघडणं हे माझं काम आहे म्हणू, आणि आज ना मी तुला पुराव्यानिशी भेटायला आलेले आहे, असं तिने सांगितल्यानंतर आता काव्याच्या तर पायाखालची जमीनच सरकते. आणि तेव्हा आता सुनीता काव्याकडेच बघत असते. तर तेव्हा आता सुनीता त्या बॅग मधून लगेचच एक बॉक्स काढते आणि मानिनीला म्हणते हे बघ हे माझं दिवाळी गिफ्ट आहे. तर विक्रम आता रागाला खूप आलेला असतो आणि तो मानिनीला म्हणतो नाही नाही मानिनी ते गिफ्ट वगैरे घ्यायची काही एक गरज नाहीये. आणि सुनीताला म्हणतो हे बघ आमच्या सुनेबद्दल ना तुझ्याकडून किंवा आणखी कुणाकडून भलतं सलतं ऐकायचं नाहीये आम्हाला, कळतंय का तुला? तर तेव्हा मानिनी सुद्धा म्हणते बरोबरच बोलतायत विक्रम, काव्या ना या घराची लक्ष्मी आहे आणि माझा ना माझ्या लक्ष्मीवरती पूर्णपणे विश्वास आहे. तर विक्रम म्हणतो त्यामुळे ते गिफ्ट वगैरे काय आहे ना ते घे आणि निघ तू इथून जा. तर सुनीता त्याला म्हणते अरे विक्रम मी तर जाईनच पण ना तुमच्या काव्याचा खोटेपणा सिद्ध केल्यावरच जाईन, असं तिने म्हटल्यानंतर आता परत या तिघांना धक्का बसतो. तर सुनीता पुढे म्हणते कारण ना तुमची ही जी लक्ष्मी आहे ना रोज ना तुमच्या डोळ्यामध्ये धूळ फेकतीये, हे काही मला बघवत नाहीये. आणि मानिनीला म्हणते अगं मानिनी हा बॉक्स उघड. तर मानिनी आता रागारागाने तिच्याकडे बघत सुद्धा नसते. तर सुनीता परत तिला म्हणते अगं उघड ना हा बॉक्स. बरं ठीक आहे तू उघडत नाहीयेस ना मीच उघडते, असं म्हणून ती आता स्वतःच तो बॉक्स उघडते आणि त्या बॉक्स मध्ये चक्क तिने तो पेन ड्राईव्ह ठेवलेला असतो आणि ते बघितल्यानंतर काव्याला धक्का बसतो. आणि त्यानंतर आता सुनीता ते पेन ड्राईव्ह मानिनीला आणि विक्रमला दाखवते आणि ते पेन ड्राईव्ह आपल्या हातामध्ये घेऊन म्हणते या पेन ड्राईव्ह मध्ये ना तुझ्या सुनेचं खरं रूप आहे, या पेन ड्राईव्ह मध्ये ना तुझ्या सुनेचं आणि त्या कॅफे मधल्या मुलाचं CCTV फुटेज आहे. आणि असं तिने सांगितल्यानंतर आता काव्याला खूप मोठा धक्का बसतो आणि ती धक्क्यानेच आता त्या पेनड्राईव्ह कडे बघत असते आणि आता तिला ते आठवू लागतं. तर सुनीता तिला म्हणते समोरच्याचा चेहरा आपल्याला फसवू शकतो पण आपले डोळे ना कधीच आपला विश्वासघात करत नाहीत. आणि त्यानंतर मानिनीला म्हणते आता तूच हे फुटेज बघ मानिनी आणि तूच ठरव की कोण खरं आहे आणि कोण लक्ष्मी आहे ते. तर तेव्हा विक्रम आता खूप रागाला येतो आणि म्हणतो व्हॉट नॉनसेन्स इज दिस, काय काय प्रकार काय आहे हा? उगीच सणासुदीच्या दिवशी आमच्या घरामध्ये भांडण लावायला आलेली आहेस का तू? काय चाललेलं आहे तुझं? असं तो रागारागात बोलत असतो आणि खूप हायपर होत असतो. तर तेव्हा काव्य आता त्याच्या जवळ जाते आणि म्हणते काका काका प्लीज तुम्ही जरा शांत व्हा. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो अगं कसा शांत राहू, तुझ्या कॅरेक्टर विषयी काही वाटेल ते बोलते ती आणि ऐकून घेऊ का मी? आणि परत सुनीता
त्याला म्हणतो चल चल निघ तू इथून चल. तर तेव्हा सुनीता त्याला म्हणते 1 मिनिट, इथे ना मी माझ्या मनूसाठी आलेली आहे. या काव्याने तिच्या डोळ्यावरती जी झापडं लावलेली आहेत ना ती काढायला आलेली आहे मी. आमची मनू बिचारी भोळी आहे. शाळेत सुद्धा ना सहज ही कोणावरही विश्वास टाकायची आणि सहज फसवली जायची. पण मी मात्र ना खंबीरपणे तिच्या सोबत होते. सतत ना तिला मी वाचवायचे. शाळेत असतानाही तिचा मी कधी हात सोडलेला नाही आणि आजही तिचा हात सोडणार नाहीये मी. आणि ती मानिनीला म्हणते आता म्हणून तू बघ या पेनड्राईव्ह मध्ये काय आहे ते. आणि मी लॅपटॉप सुद्धा आणलेला आहे असं म्हणून ती चक्क बॅगेमधून लॅपटॉप सुद्धा काढते आणि तिने लॅपटॉप सुद्धा सोबत आणलेला असतो. तर तेव्हा आता काव्य सुनीता जवळ जाते आणि तिला म्हणते काय चाललेलं काय तुमचं हे आणि कशासाठी करताय तुम्ही हे आणि काय मिळतंय काय तुम्हाला हे सगळं काही करून. आधीच काय कमी चरे पडलेले आहेत का माझ्या आणि मानिनी काकूंच्या नात्यावरती आणि रिक्वेस्ट करते मी तुम्हाला हात जोडते तुमच्या समोर नका असं काही करू असं म्हणून ती आता सुनीता समोर चक्क हात जोडते आणि म्हणते काय मिळणार आहे तुम्हाला माझा भूतकाळ उकरून. तर सुनीता तिला म्हणते का ग आता का भूतकाळ आहे ना तुझा मग तुला भीती कसली वाटतीये. मानिनी तर मला कौतुकाने सांगायची की आमची काव्या बिंदास आहे बेधडक आहे. जर तुझ्या मनामध्ये चोरी नाहीये तर मग घाबरतेस कशाला. अरे कर नाही त्याला डर कसली. तर तेव्हा काव्या आता तिला म्हणते गल्लत करताय तुम्ही ना मला कशाची भीती आहे ना माझ्या मनात ना कसली चोरी आहे. फक्त ना तुमचा मुद्दा पटवून द्यायला तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं आहे हे सांगते मी तुम्हाला. आणि काय मिळणार आहे तुम्हाला हे सगळं काही करून. तर सुनीता तिला सांगते मला समाधान मिळणार आहे. तुझा खरा चेहरा मनूच्या समोर आणल्याचं समाधान मिळणार आहे. आणि मुळात मी काय आणि मनू काय आम्ही ना वन मॅन वुमन आहोत. पण तुमच्या पिढीचं तसं नाहीये. तुम्हाला ना वर्तमानाचाही हात धरायचा आहे आणि भूतकाळाच्याही मिठीत शिरायचं आहे. असं ती बोलत असताना आता विक्रम जोराने तिच्यावरती ओरडतो हाऊ डेअर यू. हे बोलायची हिंमत कशी काय झाली तुझी. आणि मानिनीला म्हणतो अगं मानिनी ऐकतेस ना तू ही काय बोलते तुझी मैत्रीण. अगं तू बोल ना तिला बोल काहीतरी बोल. तर मानिनी मात्र गप्पच असते पण तिला राग मात्र आलेला असतो. आणि सुनीता म्हणते ती काय बोलणार आहे. मानी आहे आमची मनू. तिला ना लाज वाटत असेल की ही काव्य तिची सून आहे असं तिने म्हटल्यानंतर आता काव्याला जोराचा धक्का बसतो आणि ती अजून रागाला येते. तर सुनीता पुढे म्हणते जी मुलगी लग्न झालेलं असताना सुद्धा एका मुलाला कॅफेमध्ये चोरून भेटते त्याच्याकडून गुलाब घेते आणि लग्न झालेलं नसतानाही त्या मुलाला नवरा मानते आणि तिचा नवरा आहे त्याला अंधारात ठेवते. आणि काय म्हणायचं अशा मुलीला फसला विचार आमचा पार. आणि अरे असली ही मुलगी ना आमच्या पार्थला विकून खाईल असं तिने म्हटल्यानंतर आता काव्य तिच्यावर जोराने ओरडते बास तुमच्या तोंडून ना पार्थ देशमुखांचं नाव ऐकायचं नाहीये मला. आणि तसं बोट करूनच तिला बोलत असते आणि म्हणते पार्थ देशमुखांसारख्या भल्या माणसाचं नाव तुमच्या तोंडून नाव त्यांचं घ्यायचं हक्कच नाहीये तुम्हाला. आणि मुळात ना कोणाच्याही आयुष्यात लुडबुड करायचा हक्क कोणी दिला तुम्हाला. सणासुदीच्या दिवशी दुसऱ्यांच्या घरामध्ये त्यांच्या आनंदामध्ये मिठाचे खडे टाकताना काहीच वाटत नाही का तुम्हाला. तर तेव्हा सुनीता तिला म्हणते अरे वा चोर तो चोर आणि वर शिरजोर. अगं इतकी धुतल्या तांदळाची आहेस ना तू तर मग का अजूनपर्यंत त्या मुलाला मानिनी समोर आणलेलं नाहीस. तिने तुला गेस्ट रूम मध्ये शिफ्ट केलं पार्थ पासून वेगळं केलं तरी तुला काहीच वाटलं नाही. इनफॅक्ट ना तुला त्रास दिल्यानंतर तिला त्रास होत होता पण तुला त्याचं काहीच नाही. पण तू ना बरोबर ऐनवेळी संधी साधूपणा केलास. पार्थच्या नजरेमध्ये मोठं होण्यासाठी हातावरती जळता दिवा घेतला होतास ना तू. तर असं ती बोलत असताना मानिनी म्हणते अगं हे सगळं कशासाठी बोलतेस तू. तर आता सुनीता काव्याचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते बघू तुझा हात आणि याच हातावरती दिवा घेतला होतास ना तू. आणि कधीपर्यंत हात भाजेपर्यंत का जीवाने तुला येऊन बघेपर्यंत. आणि म्हणते त्या बिचारा जीवाला ना तुझी दया आली आणि त्याने तुला हॉस्पिटलमध्ये नेलं. पण तुझं काय दिखावाच केलास ना तू. एवढं सगळं काही करून सुद्धा तू त्या मुलाला मानिनी समोर आणलंच नाहीस. पण आता ना मी आणणार आहे. आणि परत ती पेनड्राईव्ह हातामध्ये घेते आणि म्हणते मी दाखवते आता पेनड्राईव्ह मधलं सीसीटीव्ही फुटेज आणि आता मानिनीला सुद्धा बघू दे तुझे आणि त्या मुलाचे चाळे. असं तिने म्हटल्यानंतर आता काव्याला मात्र घाम फुटतो आणि तिला आता तो म्हणजे जीवासोबत त्या कॅफेमध्ये घालवलेले क्षण आठवू लागतात. आणि ती आता डोळे मिटते आणि म्हणते देवा प्लीज हे सगळं काही थांबव. मला आणि जीवाला एकत्र बघून या घराचा श्वास थांबेल. तर अखेर आता सुनीता तो लॅपटॉप चालू करते आणि तो पेनड्राईव्ह त्या लॅपटॉपला जोडू लागते. तर तेव्हा विक्रम तिला म्हणू लागतो अगं ए बास
थांबवते आधी आणि म्हणतो सुनीता ते बंद कर आणि तरी सुद्धा ती सुनीता काही ऐकत नसते. तर विक्रम मानिनीला म्हणतो अगं तू सांग ना तिला. तर मानिनी मात्र काही न बोलता शांतच उभी असते. तर विक्रम म्हणतो अगं बास कर तू हे सगळं काही का करतेस तू हे सगळं असं तो बोलत असताना तरी सुद्धा सुनीता अखेर तो पेनड्राईव्ह लॅपटॉपला जोडते आणि तो व्हिडिओ चालू करते आणि त्यानंतर आता ती मानिनीला पुढे खेचून घेते आणि म्हणते बघ मानिनी इकडे बघ. तर तेव्हा मानिनी सुनीताकडेच एकसारखी बघत असते. तर सुनीता तिला म्हणते अगं माझ्याकडे नाही या फुटेजकडे बघ. आणि तेव्हा आता तो व्हिडिओ चालू झालेला असतो आणि काव्या आता त्या व्हिडिओमध्ये तिथे टेबलवरती बसलेली असते. तरी सुद्धा आता मानिनी काही त्या लॅपटॉपकडे बघत नाही आणि ती सुनीताकडेच बघत असते आणि अक्षरशः मित्रांनो आता रागारागाने मानिनी चक्क तो लॅपटॉपच बंद करून टाकते आणि तो पेनड्राईव्ह काढून आपल्या हातामध्ये घेते आणि रागारागात त्या सुनीता समोर धरते. तर तेव्हा सुनीता तिला म्हणू लागते मला मान्य आहे म्हणू तुला बघवत नाहीये पण तरी सुद्धा बघ तुझ्या या कॅरेक्टरलेस सुनेचं कर्तृत्व असं ती बोलत असताना चक्क मित्रांनो आता मानिनीने तर सुनीताच्या कानाखाली चांगलीच एक वाजवलेली आहे आणि ते बघितल्यानंतर आता विक्रमला तर ते अपेक्षित असतं पण काव्याला तर मोठा धक्का बसतो आणि ती डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघत असते. तर आता एवढ्या वेळ मानिनीचा जो काही राग अनावर झालेला असतो म्हणजे विक्रम तिला थांबवायला सांगायसाठी प्रयत्न करत असतो तर तो या स्वरूपात बाहेर पडतो. तिने चांगली जोराची कानाखाली मारलेली असते सुनीताच्या. तर आता सुनीता कानाला म्हणजे गालाला हात लावते आणि तशीच ती मानिनीकडे बघत असते आणि तिला म्हणते मनू. तर मानिनी तिला म्हणते माझ्या सुनेबद्दल माझ्या काव्याबद्दल या घरातल्या लक्ष्मीबद्दल आता एक शब्द जरी बोललीस ना तर खबरदार असं तिला बोट करून ती सांगते. तर तेव्हा सुनीता परत तिला बोलायचा प्रयत्न करत असते. एवढं कानाखाली खाऊन सुद्धा ती थांबत नाही. म्हणते अगं मनू. तर तेव्हा मानिनी तिला परत म्हणते चूप एकदम चूप. इतका वेळ ना मी काळजावरती दगड ठेवून सगळं काही ऐकत राहिले. हाताच्या मुठी वळून मी राग गिळत राहिले. अगं तरी सुद्धा तू लिमिट क्रॉस केलेला आहेस सुनीता. तर तेव्हा सुनीता तिला म्हणते तू सुद्धा लिमिट क्रॉस केलेला आहेस मानिनी. अगं तू माझ्यावरती हात उचललास. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते हो कारण यापूर्वी ना मी तुझ्यामुळे काव्यावरती हात उचललेला होता. तू ना मला हे सगळं काही दाखवत राहिलीस तेच बघत राहिले मी आणि काव्याच्या खऱ्याला खोटं मानत राहिले आणि तू जे काही सांगत गेलीस ना त्या सगळ्याला काही मी खरं मानत राहिले. म्हणूनच ही चपराक आहे. ही ना चपराक त्या प्रत्येक सासूकडून आहे जी सासू ना आपल्या सुनेबद्दल काहीही चुकीचं ऐकू शकत नाही. तर तेव्हा तिचं ते बोलणं काही आणि सगळं काही रूप बघत असताना काव्याला मात्र रडू कोसळतं. तर तेव्हा सुनीता तिला म्हणतेच अशा चुकीच्या सुनेबद्दल काय ऐकणार आहेस तू मानिनी. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते नाही सुनीता तू चुकतीयेस. अगं तुझा गैरसमज झालेला आहे ऐक माझं. तू काव्याबद्दल जे काही बघितलंस तू जे काही तुला म्हणजे जे काही माहिती आहे त्या सगळ्यांना तू तुझा रंग लावतेयस आणि तो रंग ना माझ्या डोळ्यासमोर सतत नाचवत राहिलीस आणि अर्थात यामध्ये सगळी माझी काही चूक आहे ती मला मान्यच आहे आणि उद्या विक्रम बद्दल मला कोणी काही चुकीचं जर सांगितलं तर मी विश्वास ठेवणार आहे का. नाहीच ठेवणार ना. पण मग मी काव्याच्या बाबतीत का नाही हे केलं. का नाही मी तिच्यावरती विश्वास ठेवला. का तुझं ऐकत राहिले मी आणि शेवटी मी सुद्धा ना सासू असल्याचे रंग दाखवलेच आणि का नाही त्यावेळी मी तिची मैत्रीण झाले असं तिला सर्व काही गिल्टी वाटत असतं आणि ती मनापासून बोलत असते आणि पुढे म्हणते का नाही मी तिच्या डोळ्यातल्या पाण्यावरती विश्वास ठेवला. इतकी धीर आणि सडेतोड वागणारी ही काव्या तिची दुखरी नस मी पकडली आणि गप्प झाली ती बापडी. काहीही बोलली नाही तेव्हा मला आणि मी सुद्धा ना पार्थ आणि तिच्यामध्ये जी काही भांडणं बघत होते ना त्याचे चुकीचे अर्थ काढले आणि मला ना या निष्कर्षावरती पोचायला सोपं गेलं की काव्या माझ्या पार्थ बरोबर खुश नाहीये. पण तसं काहीही नव्हतं सुनीता. 100 नंबरी सोनं असतं ना सुनीता ते कितीही आगीत टाका ते जळत नाही ते उजळून ना वरच येतं असं ती काव्याबद्दल बोलते आणि तेव्हा काव्याला तर त्या गोष्टीचं खूप छान वाटतं आणि तिला मानिनीचा आता अभिमान वाटू लागतो. तर मानिनी पुढे म्हणते माझ्या दोन्हीही सुना नंदिनी आणि काव्या 100 नंबरी सोनं आहेत. त्यांचं ना ज्या परिस्थितीमध्ये लग्न झालेलं आहे ना ते बघायला तू नव्हतीस. अशा परिस्थितीमध्ये ना दुसऱ्या कोण्या मुलीचं लग्न झालं असतं ना तर या घराला माझ्या मुलांना केव्हाच सोडून गेल्या असत्या
होत्या त्या, पण या सोडून गेलेल्या नाहीयेत, त्या थांबलेल्या आहेत. आपण ना नुसतंच म्हणतो की घरोघरी मातीच्या चुली, पण प्रत्येक चुलीवरती शिजणारं सारखंच असेल असं नाही. तर एवढं सगळं ऐकून सुद्धा सुनीता मात्र काही थांबत नाही आणि ती म्हणते, बघ मानिनी, मला काहीही सिद्ध करायचं नाहीये. तुझं घर, तुझी माणसं तू सांभाळ, पण मी ना माझ्या अनुभवावरून सांगतेय. अगं माझी सून सुद्धा ना अशीच सुरुवातीला गोड बोलली, गोड वागली, आधी काकू काकू, नंतर ना आई आई करून गळ्यात पडली. पण ना या मुले एक नंबरच्या चंट असतात. गोड बोलून तिने सुद्धा असाच दिखावा केला आणि आई आई करणाऱ्या माझ्या विजयला माझ्यापासून तोडलं. दिवसभर काय झालेलं आहे हे कॉफी पीत माझ्यासोबत तो शेअर करणारा माझा मुलगा बाय आई याशिवाय ना एक शब्द सुद्धा बोलेनासा झालेला आहे माझ्यासोबत. आणि या मुलींना घर तोडतात, आपल्याला आपल्याच मुलापासून बाजूला करतात. तेव्हाच मी ठरवलं की प्रत्येक सासूला मी समजावत जाईन. त्या दिवशी ना तू भेटल्यानंतर सगळा काही प्रकार माझ्या लक्षात आला आणि म्हणून मी असं ती बोलत असताना आता विक्रम तिला म्हणतो, म्हणून तू माझ्या साध्या भोळ्या मनूचे कान भरलेस का? काय ग, काय विचारतोय मी? अगं लग्न करून घरात आणलेल्या सुना म्हणजे ना पंटीसारख्या असतात, पंटीसारख्या. सासरच्या आणि माहेरच्या दोन्हीकडच्या उंबऱ्यांना उजळवतात त्या, पण तरी सुद्धा ना त्यांना तेलवात करावीच लागते. मायेची, विश्वासाची. आणि आम्ही आमच्या सुनांच्या बाबतीत हे सगळं काही करतच होतो, पण तू गैरसमजाची फुंकार घालून पार सगळ्याचं काही वाटोळं करून टाकलंस, वाट लावून टाकलीस सगळ्याची. पण एक लक्षात ठेव सुनीता, दुसऱ्याच्या उजेडाचा हेवा करून स्वतःच्या घरामधला अंधार कधी दूर होत नाही. अगं मी टूर वरती जाताना माझ्या घरामधल्या सासू सुना अगदी गळ्यात गळे घालून होत्या आणि परत येऊन बघतोय तर काय सगळं चित्रच बदललेलं होतं. इतके दिवस मला काही कळतच नव्हतं की काय हा सगळा प्रकार काय आहे, पण आत्ता कळतंय मला, आत्ता लक्षात येतंय माझ्या. तुमच्यासारख्या मंथरांना घराघरातल्या सुनांना वनवास भोगायला लावतात. अरे गैरसमजाचे फासे फेकतात तुम्ही, पण त्यानंतर जे काही महाभारत घडतं ना त्यामुळे घरच्या घर तुटतात, उद्ध्वस्त होतात. तुझ्यामुळे आमच्या घरामध्ये गेले काही दिवस काय घडतंय ना, काय चाललंय काय माहिती आहे का तुला? तर तेव्हा आता सुनीता मानिनीला परत म्हणते, म्हणू विक्रम जे काही बोलतोय ना ते कदाचित बरोबर असेलही, पण मला अजूनही एकदा असं वाटतंय की तू हा पेनड्राईव्ह बघ आणि ठरव ग काय करायचं आहे ते प्लीज. असं आता या सगळ्यांचं काही चालू असतं आणि आजचा भाग त्यांनी इथेच संपवलेला आहे. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, मानिनी आता काव्याला म्हणते, काव्या काहीच बोलू नकोस, आता तुला ना कोणाच्याही प्रश्नांची उत्तर द्यायची काहीही गरज नाहीये, जे काही उत्तर द्यायचं आहे ना ते मीच देईन. असं म्हणून ती आता सुनीताच्या हातामधलं पेनड्राईव्ह घेते आणि चक्क खलबत्त्यामध्ये घालून त्या पेनड्राईव्हला कुटूनच टाकते. आणि आता ते सर्व काही वरती वसू आणि रम्या बघून उभारून बघत असतात आणि त्यांना तर आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. तर आता मानिनी त्या पेनड्राईव्हचा चुराडा करते आणि घेऊन तो चुरा फेकूनच देते. तर तेव्हा सुनीता तिला म्हणते, अगं मनू हे काय केलंस तू? तर तेव्हा मानिनी तिला जोराची ओरडते, चल निघ इथून. आणि त्यानंतर आता सुनीता अखेर तिथून निघून जाते. तर त्यानंतर विक्रम आणि मानिनी आता काव्याला जवळ घेतात आणि तिचे डोळे पुसू लागतात. तर इकडे आता वसू म्हणते, या पेनड्राईव्ह मध्ये ना काहीतरी नक्कीच महत्वाचं आहे आणि आपल्याला ना आता हे शोधून काढायलाच पाहिजे. असं म्हणून आता म्हणजे रम्याने त्या पेनड्राईव्हचा तुकडा आपल्या हातामध्ये घेतलेला असतो आणि बहुतेक आता या दोघी त्या पेनड्राईव्हचं म्हणजे त्या पेनड्राईव्ह मधला जो काही डाटा असतो तो परत आता रिकव्हर करतील. तर मित्रांनो, असे डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.